परंतु यांना आता सुरक्षित वाटायला सुरुवात झालेली. त्यामुळे भाजपचं यश, भाजपमधल्या कुरबुरी याच्या चर्चा तर झाल्या, पण विरोधकांचं काय? भाजपचा विजय हा विरोधकांनी आणखी सोपा केला का, हा सवाल उपस्थित होतोय. त्याचं कारण आहे विरोधकांचं लढणं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पाहिल्यानंतर विरोधकांसाठी प्रश्न एकच आहे, विरोधक लढणार कधी? नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. विधानसभा निवडणुकांप्रमाणेच याही वर्षी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला. तिन्ही पक्षांना मिळून जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्यात. भाजपच्या जागांचा आकडा तर तिप्पट. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेशी विरोधकांची नाळ तुटली आहे का, हा सवालही काही जण विचारतात. सातत्यानं नकारात्मक प्रचार, केवळ देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर टीका, वोट चोरीचे आरोप, या व्यतिरिक्त विरोधकांच्या पोतळीत आणखीन काही नव्हतं का, हाही सवाल आहे. वोट चोरीचा आरोप सुद्धा जनतेनं निवडणुकांच्या रणांगणामध्ये फारसा स्वीकारला नाही असं म्हणायला हवं. पण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ते कितपत पटतंय हे माहीत नाही. महानगरपालिकेत निवडणुकांना सामोरं जाताना सुद्धा विरोधक हे वोटचोरीबद्दलच बोलणार की सकारात्मक मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार, यावर सुद्धा या निवडणुकीची अनेक गणितं अवलंबून असतील. विरोधकांवर इतकी टीका होण्याचं किंवा त्यांच्या अपयशाबद्दल इतकी चर्चा होण्याचं नेमकी कारणं काय आहेत? यातलं पहिलं कारण होतं ते विरोधकांमधला एक प्रमुख पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फारसे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले नाहीत. ते मुंबईपुरतेच मर्यादित राहिले. एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत हा त्यांचा नॅरेटिव्ह हा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा पुन्हा आला. राज ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये एकही सभा घेतली नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी झंझावाती म्हणावा असा प्रचार केला नाही. काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ हे प्रचारात दिसत होते, मात्र हर्षवर्धन सपकाळ यांचा निवडणुकांच्या प्रचारांमधला वावर हा काहीसा नवखा आहे. त्यांचे बहुशांश प्रचार हे नकारात्मक होते, सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे होते. सत्तेत आल्यावर काय करू यावर विरोधकांनी फारसं फोकस केलं नव्हतं. जनतेमध्ये लोकप्रिय न होणारे मुद्दे ते अधिक उचलत राहिले का, हाही सवाल उपस्थित होतोय. आणि ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधीही होऊ शकते.